तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा. माऊलीच्या दृष्टीने प्रथम भक्तराज अर्जुन पाहणं आवश्यक आहे. मला याचं भान आहे की माऊली अनाकलनीय आहेत, त्यांची दृष्टी आपल्याला समजणं शक्य आहे. तरी पण त्यांच्या कृपेने त्यांच्या शब्दातून जी जाणीव निर्माण होते ती यथार्थ नसली तरी चिंतनीय नक्कीच असणार. चिंतन मनन हीच ज्ञानेश्वरीची सेवा आहे, हाच परमार्थ आहे. चुकणं किंवा यथार्थ असणं यापेक्षा ज्ञानेश्वरीचं सानिध्य आम्हाला महत्वाचं आहे. आईचं सानिध्य हे आई करण्यापेक्षा महत्वाचं आहे आणि मधुरच. याबद्दल माऊली अर्जुनाबद्दल बोलताना म्हणतात, तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा, तैसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनींची या देवा एका यत्न झाला. इथे माऊली वर्णन करावा असं न म्हणता स्तवावा असं म्हणतात. हे विशेष चिंतनीय आहे. स्तवन हे देवाचं असतं हे लक्षात यावं. माऊली म्हणतात अर्जुनाचंच विशेष स्तवन करावं. ऐसे आवडले मज जीवा, अर्थात देवापेक्षा अर्जुनच विशेष स्तवनीय आहे. कारण तो त्रैलोक्यातील भाग्याचं एकमेव स्थान झालं. प्रत्येक शब्दात सखोल अर्थ भरला आहे. हे ओवे समजण्यासाठी या पूर्वीच्या ओव्या महत्वाच्या आहेत. एके द्वैताचा ठाऊची फेरी, ते ब्रह्मविद्या किजे लोकरी, अर्जुन बढिये हे गोडी नासेल हन. द्वैत नष्ट करणारी ब्रह्मविद्या उघडपणे देव सांगू इच्छित नाही. कारण अर्जुन बढिये हे गोडी नासेल. अर्जुन आवडतो म्हणून हे प्रेम सुख नासून जाईल. प्रेम सुख भोगण्यात द्वैत कल्पित का होईना लागते. ब्रह्मविद्येत एकरूपता असते, त्यामुळे प्रेम सुख भोगता येत नाही. म्हणून देवालाच द्वैत नष्ट करायचं नाही. कारण अद्वैत बोधापेक्षा प्रेम सुख अधिक महत्वाचं आहे असं देवाला वाटतं. देवाला वाटतं यापेक्षा जगात काहीच महत्वाचं नाही. आपल्याला ब्रह्मविद्या पाहिजे. साधकाला मुक्त व्हावंसं वाटतं. ज्ञानाला व्यापकपणा आवडतो. योग्याला निर्विकल्प समाधी आवडते. माऊली म्हणतात देवाला यातलं कोणीच आवडत नाही. कारण या सर्वांना प्रेम सुख माहीतच नाही. देवाला फक्त प्रेम पाहिजे. अर्जुनाबद्दल देवाला वाटतं दया सोहम भावट, मोक्ष सुखाला हो निरंक, दयाची तिथीचा जने कळंक, लागेल तुझी आपले. सोहम भाव म्हणजे तो मी आहे हा भाव. मोक्ष सुखासाठी रंग म्हणजे दीन गरीब. आध्यात्मिक जगातील योगी आणि ज्ञानी हे मातब्बर आहेत. हे परिश्रमपूर्वक तत्वापर्यंत पोहोचतात. तत्वासाठी आपलं प्राण पणाला लावतात. भगवंताला वाटतं यांची दृष्ट माझ्या अर्जुनाच्या प्रेमाला लागली. तिथीचा झने कळंक हा शब्द भयंकर आहे. तो योगी आणि ज्ञानी यांच्यासाठी वापरला जातो. आध्यात्मिक जगाला हा धक्काच आहे. द्वैत असावं असं खुद्द भगवंताला का वाटतं त्याचं कारण सांगतात. विपाये अहमभाव याचा जाईल, मी तेही हाजरी होईल, तरी मग काय किजेल एक नाही. अहमभाव जाऊन मी तोच आहे असा बोध जर झाला तर मी एकट्याने काय करावे. योगी आणि ज्ञानी हे एकरूप झालेले आहेतच, परंतु भगवंत म्हणतात एक झाल्यावर मग ज्याला पाहिल्यावर डोळे निवळतील, ज्याच्या बरोबर तोंड भरून बोलता येईल, प्रेमाने आलिंगन देता येईल, किंबहुना आपल्या मनातील चांगली आणि अंतःकरणात न मावणारी गोष्ट सांगायची असेल तर कोणाला सांगणार. भगवंत स्वतः सांगतात जिठीची पाहता निविजे, का तोंड भरून बोलीजे, ना तरी दाटुनी खेव दिजे, ऐसे कोण आहे. आपुल्या मना बरवी असमाई गोठी जीवी, ते कवनेची चावळावी जरी ऐक्य झाले. ही भगवंताची समस्या आहे. जगात असंख्य मनुष्य आहेत, त्यात पूर्ण आध्यात्मिक जीवन जगणारे आहे.
तरी पण देवाला ते नको, फक्त अर्जुनच पाहिजे. देवाला अर्जुन पाहिजे ही अर्जुनाच्या प्रेमाची विशेषता आहे. तो न तपी आहे न जपी आहे, ऋषी मुनी तर मुळीच नाही. भगवंताला एवढी अर्जुनाची आवड का? आध्यात्मिकांसाठी खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्यापेक्षाही महत्वाचा इतरांना अर्जुनाप्रमाणे होता येत नाही. समर्पित हृदय आणि एकनिष्ठ प्रेम हे योगी आणि ज्ञानी यांना जर जमत नाही तर इतरांचा प्रश्न उद्भवत नाही. अर्जुनाविषयी असलेलं भगवंताचं प्रेम पाहून माऊली म्हणतात, हे असो वैसेची या शेवटी, जैसे एकची वेळ वांझोती, मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागली, तैसे झाले श्री अनंता. महाभारताचं युद्ध हे अंतिम युद्ध, तोपर्यंत भगवंताला जणू कोणी मिळालं नाही, जैसे एकची वेळ वांझोती. अशा उपमेतून भगवंताला पाहणं म्हणजे एक अंतरंग दिसल्याप्रमाणे. एवढं भगवंताचं प्रेम असण्याचं कारण काय? त्यापरी पाप पुण्य पवित्र जगी भक्तिबीजासी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची. पुण्य परमार्थातील भांडवल आहे. पुण्यानेच अंतःकरण पवित्र होते. भक्तीचे बीज पेरण्याचे ते सुक्षेत्र म्हणजे उत्तम जमीन आहे. समर्पित भक्त ज्यांच्यामुळे निराकार देव आकाराला येतो, तोच हा अर्जुन आहे. तृप्त किंबहुना पूर्ण असणाऱ्या देवालाही त्याची उत्कंठा लागते. जयाची आवडीचे निपांगी, अमूर्त ही मूर्ती आवडी, पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची. अर्जुन हा देवालाही वेध लावणारा असा पूर्ण समर्पित भक्त आहे. म्हणून माऊली म्हणतात, तैसा अर्जुनाची विशेष स्तवा. अर्जुन हा केवळ आदर्श समर्पित भक्त नसून उत्तम श्रवण करणारा श्रोता असून शिष्य आहे. माऊली म्हणतात, अहो श्री गुरु ते जे पुसावे, ते येणे माने सावध व्हावे, हे एकची जाणे आगवे सव्वेसाची. श्री गुरुला प्रश्न विचारून ऐकण्याकरिता कसं सावध व्हायला पाहिजे हे फक्त अर्जुनच जाणे. हा भाग मानवी जीवनातला हा महत्वाचा टप्पा आहे. हा भागच मनुष्याला ज्ञानी बनवतो. भाषा शिकण्यापासून ते सिद्धांत सांगण्याची योग्यता फक्त श्रवणाने येते. बोलण्यातील भाव हा ऐकणाऱ्याच्या सावधानतेवर कळणारा आहे. सावधानता हीच श्रोत्याची योग्यता असते. श्रवणातील सावधपणा हाच मनुष्यात परिवर्तन करतो. ऐकणं हेच ज्ञानाचं माध्यम आहे. गीता श्रवण करून अर्जुनाचा मोह गेला. याच गीतेच्या श्रवणाबद्दल माऊली बोलताना म्हणतात, आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखले, आता स्वप्नची हे फुटले साच्या सरीस. आज श्रवणेंद्रियांचं भाग्य उजाळे, जे याने गीतेचा ठेवा पाहिला. जिभेला पक्वान्न मिळाल्यावर निश्चित आनंद होतो. व्यवस्थित सौंदर्य पाहिल्यावर डोळे सुखावतात. परंतु चांगलं श्रवण करायला मिळावं याकरिता मनुष्य कष्ट करताना दिसत नाही. शब्दांचा मजेदारपणा अनुभवायला मिळाला हे एक उत्तम भाग्यच असते. जिभेवर चव क्षणभर रेंगाळ, जास्त खाल्ल्यास पोट बिघडते. चांगलं ऐकण्याचं तसं नाही. प्रथम ते मिळतच नाही, मिळालं तर कळत नाही. चांगलं सांगणारे नसतात, त्याचप्रमाणे ऐकणार हे दुर्मिळ असतात. ऐकण्याची भूक असणं महत्वाचं आहे. माऊली म्हणतात, पाहा नवल कैसे चोज, हे उपदेश केवते झुंज. युद्धाच्या ठिकाणी अर्जुन शांतपणे सावधतेने अध्यात्म श्रवण करत आहे. हे विश्वात एकदाच घडले. त्यामध्ये अर्जुन आहे. रणांगण हे मंदिर नव्हे, अध्यात्म. ऐकून जिथे महाप्रसाद मिळणार नाही, आता शस्त्र घेऊन मारण्याकरिता शत्रू सज्ज आहेत, तेथे शांत बसणं, तेथे न कळणारं अध्यात्म समजून घेणं, मोहाच्या अवस्थेत बुद्धीवर नियंत्रण असणं आणि सांगणाऱ्याच्या विषयाचं गांभीर्य असणं, ऐकण्याची तहान वाढत जाणं, याशिवाय ऐकण्याचा परिणाम होत जाणं, हे सर्व आश्चर्य आहे. असा श्रोता फक्त श्रीकृष्णालाच मिळाला. अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाच्या 18व्या अध्यायात गीता संपताना
स्तुती करतो तेव्हा भगवंत म्हणतात, या बोला श्रीकृष्णे म्हणितले काय येणे, हेची थोडे गाव वानले जे बुजतासी तू. श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या वर्णनात काय आहे, तुला कळतं हेच काय कमी आहे. आपल्यासाठी हेच अवघड आहे. आपल्याला स्वतःची स्तुती ऐकायला आवडते. याबद्दल लोकांनी चांगलं बोललेलं ऐकावं. आपण चांगल्या ठिकाणी ऐकायला गेलो तरीही ऐकत नाही. हा विषय कसा लहान आहे, त्यापेक्षा मी कसा चांगला सांगतो, मला किती माहिती आहे हे ऐकायला गेल्यानंतरही सांगतो. परिणाम आपल्यावर ऐकण्याचा काहीही परिणाम होत नाही. अर्जुनाचं असं नाही. भगवान म्हणतात, अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी. अर्जुन ऐकल्यानंतर परिवर्तित होतो. ऐकणं ही साधना आहे, तप आहे, अनुष्ठान आहे असं मानणारा श्रोता हा दुर्मिळ आहे. शिवाय तो सांगणाऱ्याला श्री गुरु मानतो. हे तर अति दुर्मिळ आहे. सांगण्यावरून मुळात श्रद्धाच नसते. तो वक्ता म्हणून आणि विद्वान अथवा तज्ञ म्हणून वाटतो. त्यांच्यात काय घेता येईल एवढंच पाहणारे लोक आहेत. सांगणारा हा महान असतो. तो श्रीगुरुही असतो. तो अज्ञानातून तारतो, मार्गदर्शन करतो. याचं भान ही आधुनिक काळात कोणाला नाही. अर्जुनाचं बोलणं पहा. देवाला जिंकणारे शब्द आहेत. तू कुरुबंधू पिता, तू आमुची इष्टदेवत. ज्याच्याशी आपण बोलत आहोत त्याला इष्टदेवता मानणं हे अर्जुनालाच शक्य आहे. नाहीतर भारतात मेल्याशिवाय देव पण येत नाही. गेल्यानंतर मग महापूजा, मग त्याचा उत्सव. अर्जुनाचं तसं नव्हतं. तू गुरु, तू बंधू, तू पिता हे सर्व समोरच्याला म्हणतो. तो मानतोही. याचा परिणाम फक्त अर्जुनाला सांगितलेलं तत्वज्ञान अजरामर झालं. इतरही गुरु शिष्य परंपरा आहेत. त्यातही परंपरेत तत्वज्ञान आहे. जगात प्रसिद्ध मात्र अर्जुनाला सांगितलेलं तत्वज्ञान. एकंदरीत देवाला आपल्या प्रेमाचं वेड आणि वेध लावणारा अर्जुन असल्यामुळे माऊलीला अर्जुनच विशेष स्तवावा वाटतो. सावध होऊन ऐकणारा श्रोता, श्री गुरुलाच इष्टदेवता मानणारा श्री गुरुलाच इष्टदेवता मानणारा, श्रवणासाठी शांतपासून तहानलेला, समर्पित हृदयाचा भक्त असणारा, निर्णय मानणारा, स्वतः कर्मयोगी असलेला, एकनिष्ठ असून अनन्य भक्तीलाच मानणारा असा अर्जुन असल्यामुळे तो माऊलीला स्तवावा वाटतो. जीवनात उच्च वैचारिक मूल्य असायला हवे. तत्वाचं प्रतिपालन आणि अनन्यता ह्या असल्याशिवाय निसर्ग आपल्यावर कृपा करत नाही. आचरणाचा स्तर हा उच्च असल्याशिवाय उच्च व्यक्ती आपला स्वीकारच करणार नाही. दैनिक सुख दुःखे हे आपल्या विचाराचा परिणाम आहे. त्यात परिवर्तन अध्यात्मक आणू शकतो. आपण आध्यात्मिक व्यक्तीला आवडलो पाहिजे. त्यांनी आपल्याला काही सांगावं एवढं प्रेम आणूनही द्यायला हवं. केवळ जगणं आणि संघर्ष यालाच जीवन म्हणत नाहीत. यात एक सखा श्रीकृष्ण हवा. मग युद्ध करायला काही हरकत नाही. त्या युद्धात जर प्रभूचा, संतांचा प्रसाद असला तर नक्कीच जीवनात प्रसन्नता राहते. माऊलीच्या दृष्टीनं अर्जुन हा पुण्यवान असून भाग्यवान आहे. भगवंत ज्ञानाचा प्रसाद देतात, विश्वरूप दाखवतात, तरी तो सगुण भक्ती सोडत नाही. मोह गेल्यावर जेव्हा अर्जुनाला स्वतःचा साक्षात्कार होतो त्यानंतर तो तितकेच प्रेम करतो. माऊली सुद्धा समोर असणाऱ्या श्री गुरुला सर्वस्व मानतो. देव, परब्रह्म, सद्गुरु हे समोर बसलेले श्री निवृत्तीनाथच आहेत. समोर असणारा हाच माझा व्यापक देव आहे. मी जरी व्यापक झालो तरी मला समोर असणाराच आवडतो. हे अर्जुन आणि माऊली यांच्यातील साम्य आहे. श्रीकृष्ण आणि श्री निवृत्तीनाथ याशिवाय जगात आम्ही कोणाला मानत नाही. या सिद्धांतात दोन्ही शिष्यांचं एकमत आहे आणि आचरण आणि अनन्यताही दिसते. आज्ञा फक्त श्रीकृष्णाची, ज्ञान श्रीकृष्ण बोलेल ते. याशिवाय देवही तितकाच अर्जुनावर प्रेम करतो. भक्तावर प्रेम करणं हे देवाचं कामच आहे. प्रेमाला प्रेम देव देतच असतो. पण ज्याला देवाशिवाय काहीच नको तो अर्जुन, रोमात ज्याने श्रीकृष्णाला साठवलं तो अर्जुन, देवाच्या आज्ञेनं कर्म करणारा तो अर्जुन, पक्का श्रोता असणारा तो अर्जुन. म्हणून माऊली म्हणतात, तैसा
अर्जुनाची विशेष स्तवावा. संत म्हणतात अर्जुन हा स्तवनीय आहे, त्याला जास्त महत्व आहे. वर्णन तर कोणी कोणाचंही करतो, स्तवन मात्र आराध्य देवतेचं असतं. याचं भान आणि ज्ञान विचारकांना असतंच.